80 लाख महिलांना यादीतून फेकलं बाहेर, लाडकी बहीण योजना बंद। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एकच विषय गाजतोय, तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। सुरुवातीला ज्या योजनेचं स्वागत खूप उत्साहात झालं, त्याच योजनेतून आता तब्बल 80 लाख महिलांना अपात्र करण्यात आलंय। त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या 2.46 कोटींवरून थेट 1.66 कोटींवर आली आहे। सरकारच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये संभ्रमाचं आणि चिंतेचं वातावरण आहे। नेमका काय खेळ मांडलाय सरकारनं? हप्ते किती आले, निकष कसे बदलले आणि खरंच सरकारनं माता भगिनींना फसवलंय का, पाहणार आहोत या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। निवडणुकीच्या तोंडावर माझी लाडकी बहीण योजना आली आणि राज्यातील सर्वच महिलांना सरकारनं 1500 रुपये देऊन महिलांच्या प्रती खूपच संवेदनशील असल्याचं दाखवलं। मात्र त्याच लाडक्या बहिणींच्या ताटात माती करण्याचं काम चालू झालंय का, असा सवाल आता लाडक्या बहिणी विचारतायत। कारण एका झटक्यात तब्बल 80 लाख महिलांना अपात्र करून यादीतून बाहेर फेकून दिलंय। सुरुवातीला 1500 रुपये खटाखट खात्यात पडत होते, आता तेच पैसे पटापट बंद झालेत। आधी फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात। 2024च्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर होत्या। महायुती सरकारला कळून चुकलं होतं की जनतेत रोष आहे। मग काय, त्यांनी हुकमी एक्का टाकला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। जून 2024 मध्ये या योजनेची घोषणा झाली। सुरुवातीचा निकष होता की वय वर्ष 21 ते 65 दरम्यानच्या विवाहित विधवा घटस्फोटित महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचं जाहीर झालं। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असायला हवं, असा नियम लावला। सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी अंगणवाड्या, सेतू केंद्र, ग्रामपंचायतींवर महिलांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्या। त्यावेळी सरकारनं नियम शिथिल केले। रेशन कार्ड नसेल तरी चालेल, उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळं केशरी रेशन कार्ड चालेल। अगदी हमी पत्रावर फॉर्म मंजूर केले गेले। उद्देश काय होता तर सरकारनं छाती ठोकून सांगितलं, आम्ही आमच्या बहिणींना ओवाळणी देतोय। राज्यातील तब्बल 2.46 कोटी महिलांनी फॉर्म भरले। निवडणुका पार पडल्या, सरकार बनलं आणि मग खेळाला सुरुवात झाली। ऑगस्ट 2024 मध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्र 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले। त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2024 पर्यंतचे हप्ते बहुतांश महिलांना वेळेवर मिळाले। मात्र 2025च्या शेवटीपासून आता 2026च्या सुरुवातीला अनेक तांत्रिक कारणांमुळे हप्ते जमा होण्यास वेळ होऊ लागला। काही महिलांचे 3 ते 4 महिन्यांचे हप्ते अजूनही प्रलंबित आहेत आणि त्यातच आता 80 लाख महिलांना बाद करण्यात आले। एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना अपात्र ठरवण्यासाठी सरकारने दिलेली कारण कोणती आहेत ते पाहूयात। ई-केवायसीचा मोठा सापळा। सरकारने अचानक नियम काढला की प्रत्येक महिला लाभार्थीला ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। जर ई-केवायसी झाली नाही तर पैसे बंद होणार। खेड्यापाड्यातली गरीब महिला, शेतमजूर महिला मोबाईल घेऊन सेतू केंद्रावर चक्रा मारू लागल्या। सरकारचं अधिकृत पोर्टल आणि ऍप इतकं निकृष्ट दर्जाचं आहे की दिवस सर्व्हर डाऊन असायचा। अंगणवाडी ताई आणि महिला रात्री 2-2 वाजेपर्यंत जागून केवायसी करण्याचा प्रयत्न करत होत्या। सरकारने आधी डिसेंबर 2025, नंतर एप्रिल 2026 अशी मुदत वाढवली, पण तांत्रिक अडचणींमुळे लाखो महिलांची ई-केवायसी अपूर्णच राहिली। कागदपत्रांची पुनर्तपासणी। सुरुवातीला निवडणुका तोंडावर होत्या आणि जसे येतील तसे फॉर्म मंजूर केले। आता सरकारने बँक खाती, आधार कार्ड आणि रेशन कार्ड यांची कडक तपासणी सुरू केली। ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी गाडी आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर गेलंय, त्यांना आयकर डेटाबेसवरून शोधून अपात्र ठरवण्यात आलं। एकाच महिलानं 2-2 वेळा किंवा वेगवेगळ्या बँक खात्यांवरून अर्ज भरल्याचं सांगत लाखो अर्ज बाद केले। आधार लिंकिंगचा घोळ। ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नव्हतं, त्यांचे हप्ते तांत्रिक कारणास्तव रोखून धरले आणि नंतर त्यांना बाद करण्यात आलं। या सर्व गोंधळामुळे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं। 40 अंश तापमानात शेतातलं काम बुडवून महिला बँका आणि सेतू केंद्रांबाहेर तासनतास उभ्या राहिल्या। बँक कर्मचारी महिलांना नीट उत्तर देत नव्हते। उद्या या, परवा या, लिंक नाही, सर्व्हर नाही असं सांगून महिलांना चक्रावून सोडलं। 1500 रुपयांच्या आशेनं महिलांनी सेतू केंद्रवाल्यांना, झेरॉक्सवाल्यांना, ऑटो भाड्याला शेकडो रुपये घालवले। म्हणजेच पदरचे पैसे गेले आणि हक्काचे पैसेही बुडाले। अशी दुर्दैवी अवस्था त्या महिलांची झाली होती। गरिबीमुळे ज्या महिलांना या 1500 रुपयांचा घर खर्चासाठी, औषधासाठी मोठा आधार वाटत होता, त्यांना अचानक अपात्र ठरवून सरकारनं त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला। आता येतो सगळ्यात मोठा आणि कळीचा प्रश्न की खरंच सरकारनं महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे का? या नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि जनता म्हणून आपल्याला दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजेत। पहिली बाजू अशी आहे की निवडणूक झाली, काम फत्ते झालं, असा विरोधक आणि जनतेचा आरोप आहे। लोकांचा आणि राजकीय विश्लेषकांचा स्पष्ट आरोप आहे की हा निव्वळ राजकीय स्वार्थासाठी रचलेला खेळ होता। निवडणुका जिंकायच्या होत्या म्हणून सुरुवातीला कोणत्याही कडक तपासणीशिवाय 2.46 कोटी महिलांना योजनेत सामावून घेतलं। दरमहा कोट्यवधी रुपये वाटणं राज्याच्या तिजोरीला परवडणारच नव्हतं। बजेट कमी पडू लागल्यावर सरकारनं मुद्दाम ई-केवायसी आणि कडक निकष नावाचं हत्यार बाहेर काढलं। 80 लाख महिलांना अपात्र करून सरकारनं दरमहा शेकडो कोटी रुपयांची बचत केली आहे। म्हणजेच आधी गाजर दाखवायचं आणि नंतर तांत्रिक कारणं पुढे करून बहिणींना योजनेबाहेर काढायचं। हा सरळ विश्वासघात आहे अशी भावना महिलांमध्ये निर्माण झाली आहे। तर दुसऱ्या बाजूने पाहिलं तर योजनेमधील पारदर्शकता आणि गैरव्यवहार रोखणं हा सरकारचा दावा आहे। अनेक ठिकाणी चुकीची माहिती देऊन श्रीमंत घरातील महिलांनी
किंवा बोगस खाती वापरून गैरव्यवहार केल्याचं समोर आलं होतं. ज्या खरंच गरीब आणि गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत पैसा पोहोचवावा म्हणून ही छाटणी केली होती, असं सरकारचा दावा आहे. पण मग प्रश्न उरतोच, जर पारदर्शकता आणायची होती तर सर्व्हर का नीट चालले नाहीत? गरिबांना ई-केवायसी करण्यासाठी पुरेसा सोपा मार्ग का उपलब्ध करून दिला नाही? तांत्रिक अज्ञानाचा फायदा घेऊन गरिबांनाच योजनेबाहेर काढणं कितपत योग्य आहे? असे सर्व प्रश्न आता उपस्थित होत आहेत. 80 लाख बहिणींना बाद करून सरकारनं स्वतःची तिजोरी तर वाचवली, पण गावातल्या कष्टकरी महिलांच्या विश्वासाला मोठा तडा गेलाय. सुरुवातीला प्रेमानं ओवाळायचं आणि नंतर निकषांची कात्री चालवायची, हे कुठलं राजकारण? तुमच्या घरातले कोणाचे पैसे बंद झालेत का? ई-केवायसी करताना तुम्हाला काय काय त्रास झाला? आणि खरंच तुम्हाला वाटतंय का की सरकारनं महिलांची फसवणूक केली आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.